नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान एकटाच बॉल खेळत बेडरूम मध्ये बसलेला असतो. तिथे अशोक मामा येतात. त्यांना पाहून ईशान बॉल बाजूला ठेवतो आणि थोडा दबकूनच बसतो. अशोक मामा त्याच्या जवळ बसतात आणि त्याला म्हणतात की तू जेवलास का? ईशान काहीच बोलत नाही. अशोक मामा त्याला म्हणतात की हा, तू माझ्यावरती चिडला असशील ना, रुसलायस ना माझ्यावरती, मला माहिती ना तुला माझा राग आलेला आहे. अरे पण तू बाहेर खेळायला गेलास म्हणून मी तुझ्यावरती रागावलो नव्हतो. तर तू बाहेर मला न सांगता खेळायला गेलास आणि त्यानंतर जो उपद्व्याप झाला तो तू माझ्यापासून लपवून ठेवलास ना, म्हणून मी तुझ्यावरती चिडलो होतो. ईशान म्हणतो, आजोबा मला वाटलं की तुम्हाला वाटेल मी बाहेर जाऊन मारामारी केली. अशोक मामा त्याला अडवतच म्हणतात की बरं बरं ठीक आहे, मला कळालं ते. कसंही नाही ईशान, तुमच्यासारखं आमच्या घरामध्ये असं खेळीमेळीचं वातावरण नव्हतं. आमच्या आई वडिलांनी आम्हाला खूप कडक शिस्तीमध्ये वाढवलं, त्यामुळं मी असा आहे. अगदी लहानपणापासून मी असाच आहे. तुला वाटत असेल की हा अशोक खूप खडूस आहे, आगाव आहे, हट्टी आहे, पण काही असलं ना तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. असं तुला कधी दुखलं खुपलं ना तर ते माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. तुला वाटत असेल त्यात काय एवढं, पण ती गोष्ट माझ्यासाठी खूप काळजी करण्यासारखी असते. पुढे अशोक मामा त्याला म्हणतात की बर तू उद्यापासून खेळायला जा. असं म्हटल्यावरती ईशान फार खुश होतो. पुढे अशोक मामा म्हणतात, बरं आई पण नीट सांभाळून खेळायचं, पडलाच कसा? त्यावरती ईशान काहीच बोलत नाही, तो मान खाली घालतो. अशोक मामा त्याला हसतच म्हणतात, बरं ठीक आहे, खेळताना असं थोडंफार व्हायचंच, पण जर असं सारखं सारखं व्हायला लागलं ना तर मला सांगायचं, हा अशोक आजोबा ना तुझ्या कायम सोबत असेल. पुढे ईशान म्हणतो, खरंच आजोबा मी उद्यापासून खेळायला जाऊ? अशोक मामा त्याला म्हणतात, हो मग मग खोटं खोटं कसं खेळतात सांग बरं. असं म्हणून हे दोघं जण हसू लागतात. पुढे अशोक मामा त्याला म्हणतात, बरं ऐक, तुझ्यासाठी मी आणखीन एक गंमत आणलेली आहे. ईशान म्हणतो, माझ्यासाठी काय आणले? अशोक मामा खिशामधून एक डब्बा बाहेर काढतात आणि त्याला देतात. ईशान म्हणतो की काय आहे यामध्ये? अशोक मामा म्हणतात की तू बघ ना उघडून. ईशान तो डब्बा उघडून पाहतो तर त्यामध्ये गुलाबजाम असतात. ते पाहून ईशान खुश होतो आणि म्हणतो की वाव, गुलाबजाम. अशोक मामा हसतात आणि म्हणतात की हो, तुला आवडतात ना गुलाबजाम, खा तू. तर ईशान त्यातला एक गुलाबजाम खातो आणि पुढे अशोक मामाकडे पाहतो. त्या अशोक मामांना तो म्हणतो की तुम्ही पण खा ना. अशोक मामा म्हणतात की नको मला. मग ईशान त्यांना तो गुलाबजाम भरवतो. अशोक मामा आणि ईशान हे दोघं जण थँक यू असं दोघं जण एकत्र म्हणतात आणि हसू लागतात. त्यानंतर इकडे संयमी ही भैरवी सोबत फोनवरती बोलत असते. संयमी तिला म्हणते की तू इकडे घरी भेटायला ये, तर भैरवी तिला बाहेर भेटायला बोलवत असते. संयमी म्हणते की मी बाहेर आलेलं त्यांना नाही आवडणार, त्यापेक्षा आपल्याला भेटताच येणार नाही. असं म्हणत ती फोन कट करते. मागे वळून पाहते तर अशोक मामा उभे असतात. त्यांना पाहून ती थोडी घाबरते. अशोक मामा म्हणतात की काय झालं, कोणाचा फोन होता? संयमी मात्र काहीच सांगत नाही. अशोक मामा म्हणतात की सांग, नाही तर मला तुझा फोन चेक करावा लागेल बघ. तर संयमी सांगते की काही नाही, माऊचा फोन होता. अशोक मामा हसतात आणि म्हणतात की मग त्यात काय एवढं घाबरण्यासारखं आहे? मी काय तुम्हाला तिच्यासोबत बोलायला बंदी घातलेली नाहीये. काय म्हणत होती तुझी मावशी? संयमी म्हणते की ती मला भेटायला बोलत होती बाहेर, पण मी तिला म्हटलं की मला नाही जमणार. अशोक मामा म्हणतात की का, जा की, जाऊन ये भेटून तिला, त्यात काय एवढं? संयमी म्हणते की काय, खरंच जाऊ मी तिला भेटायला, चालेल तुम्हाला? अशोक मामा म्हणतात की हो, त्यात तुला एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? संयमी म्हणते की पण ती तुम्हाला आवडत नाही ना. अशोक मामा म्हणतात की हे बघ, जोपर्यंत तू तिच्यासारखी वागत नाही ना तोपर्यंत माझं काही म्हणणं नाहीये. आणि मला आवडू न आवडू त्याने काय फरक पडतोय? तर संयमी यावरती खुश होते. अशोक मामा म्हणतात की जा, तिला भेटून ये आणि वेळेवरती घरी ये, नाहीतर तिला सांग घरापर्यंत सोडायला. संयमी म्हणते हो चालेल, पण तुम्ही आहात ना घरामध्ये? अशोक मामा म्हणतात की नाही, मला जरा ईश्वरकडे जायचं आहे, माझं काम आहे, पण फुलराणी आहे ना ती थांबेल मुलांसोबत. संयमी म्हणते ठीक आहे चालेल, मग मी आवरून जाते. असं म्हणत ती तिथून जाते. त्यानंतर इकडे बेडरूम मध्ये ईशा आणि इरा हे दोघांची भांडणं चाललेली असतात. तिथे संयमी येते आणि ती त्यांच्यावरती ओरडते की ईशा आणि इरा भांडू नका. ईशान, तू इराला त्रास देऊ नकोस. तर पुढे ती तिचे हेडफोन सापडत असते. तिला बाहेर जायचं असतं. ती म्हणते माझे हेडफोन कुठे गेलेले आहेत? ईशान म्हणतो हे घे, आणि ते तुटलेले असतात. ते पाहून संयमी त्याच्यावर फार चिडते आणि म्हणते की ईशान, तू माझे हेडफोन का घेतले, का तोडून टाकले? मला आता बाहेर जायचंय ना. ईशान म्हणतो मग नवीन घे ना. संयमी म्हणते हो नवीन घेऊ, अरे पण आपल्याकडे पैसे आहेत का तेवढे? तेवढ्या तिथे फुलराणी येते आणि फुलराणी म्हणते की काय झालं? संयमी म्हणते बघ ना फुलराणी आंटी, याने माझे हेडफोन तोडून टाकले. फुलराणी म्हणते अगं मग माझे घेऊन जा ना, तसंही नाही तरी मामा नाहीत म्हटल्यावरती मी रील्स करणार आहेत, मला कोणी इथं टोकायला नाही आता. असं म्हणत ती इराला टाळी देते आणि हसते. संयमी म्हणते नाही नको, मी जाते तशीच, काही हरकत नाही. असं म्हणत संयमी तिथून जाते. पुढे फुलराणी ही ईशानला म्हणते की ईशान बाबा ये इथं बस, चल आता आपण बैठे खेळ खेळू. असं म्हणत अटक मटक चौळी चटक हा खेळ ते खेळू लागतात. त्यानंतर संयमी आणि भैरवी एका कॅफेमध्ये भेटतात. संयमी म्हणते की वाव वाव, काय अमेझिंग कॉफी आहे ग. भैरवी म्हणते हो ना, तुझ्यासाठी काहीतरी फूड पण ऑर्डर कर ना, इथलं फूड खूप छान असतं. संयमी म्हणते नाही नको, इरू आणि ईशान असते ना तर मज्जा आली असती.
भैरवी म्हणते की हो, मी त्यांच्यासाठी सुद्धा ऑर्डर करून ठेवणार आहे, जाताना घेऊन जा. संयमी म्हणते की नाही नको, परत त्याच्यावरून काहीतरी व्हायचं ग. तर भैरवी म्हणते कमॉन समा, अगं एवढं पण का? तर संयमी म्हणते की जाऊ दे ना माऊ, मला तू एक सांग की तू कधी आलीस गोव्यावरून? भैरवी म्हणते की आधी चिपळूणला गेलते, त्यानंतर गोव्याला गेले आणि नंतर मला 2 दिवस ब्रेक भेटला. म्हटलं चला पटकन तेवढ्यात पोरांना भेटून घेऊया म्हणून आले. पुढे भैरवी म्हणते की समा, बाकी काय कसं चाललंय सगळं ऑल राईट ना? संयमी म्हणते की अगं माऊ, इरू आणि ईशान फार भांडणं करतात ग. भैरवी म्हणते की समा प्लीज यार, वेगळं काहीतरी सांग ना. संयमी म्हणते आणि माझं आणि आजोबांचं सुद्धा 1-2 वेळा भांडण झालं. भैरवी म्हणते की त्या घरामध्ये ना सगळ्यांचीच भांडणं होतात. बाय द वे, परवाच्या दिवशी तुम्हाला भेटायला आले होते. संयमी म्हणते की काय सांगतेस तू, हे मला कसं नाही कळालं मग? भैरवी म्हणते की मला तुमच्या मेंढनं दारातूनच हाकलवून दिलं. संयमी म्हणते की सिरियसली मग, अगं पण तिने असं का केलं? भैरवी मग पुढे तिला जो काही सगळा प्रकार झाला होता, पूर्णानी सोबत जे काही बोलणं झालं होतं ते सगळं तिला सांगते. त्यानंतर इकडे अशोक मामा आणि ईश्वर काका हे नोकरी या विषयावरती बोलत असतात. अशोक मामा म्हणतात की आता यंत्राशी नाही तर यंत्रणेशी आपल्याला जुळून घ्यावं लागणार आहे. काय तर म्हणे आता 9 ते 5 हा टायमिंगच राहिलेला नाहीये. आता किती वाजेपर्यंत सुद्धा कामं करावी लागतात. मग मला सांग आता नोकरी आणि व्यवसाय यामध्ये फरक काय राहिला? ईश्वर काका म्हणतात म्हणजे आता तू व्यवसाय करणार का? अशोक मामा म्हणतात छे छे, व्यवसाय कसला करतोय मी, आपली नोकरीच बरी. ते नफा तोटा ते मालक बघून घेतील, आपल्याला कसं महिन्याला पगार आला म्हणजे बाद झालं. तेवढ्या तिथे शैफ अली ही चहा घेऊन येते आणि ती म्हणते की काका चहा. अशोक मामा म्हणतात की नाही नको मला. पुढे ते शैफ अलीला म्हणतात की शैफ अली ऐक ना, तुझ्या शाळेमध्ये मला जागा आहे का ग एखादी? तर शैफ अली म्हणते की हे बघा काका, मी तुम्हाला आधीच म्हटलंय की अहो इरा आणि ईशासाठी आमची शाळा योग्य नाही, त्यांचा बोर्ड वेगळा आहे. अशोक मामा म्हणतात की त्यांच्यासाठी नाही म्हणते मी, माझ्यासाठी म्हणतोय. असं म्हटल्यावरती शैफिलीला वेगळंच काहीतरी वाटतं. ती म्हणते काय तुमच्यासाठी? तुम्ही कसं काय बसणार असं युनिफॉर्म वगैरे घालून शाळेमध्ये? अशोक मामा म्हणतात काय, मी कशाला बसेल युनिफॉर्म घालून? शैफुली म्हणते अहो आत्ताच म्हटलं ना काका तुम्ही. त्यावरती ईश्वर काका हसतात आणि म्हणतात की रॉंग नंबर लागला. अशोक मामा म्हणतात अगं मी, मला असं म्हणायचं होतं की ऍडमिनिस्ट्रेशनसाठी काही माझ्यासाठी जागा आहे का तुमच्या शाळेमध्ये? मला नोकरी करायची आहे ना. तर शैफुली म्हणते असं होय. अशोक मामा म्हणतात हे घाबरलो नाही मी, मला वाटलं की आता ही मला युनिफॉर्म घालून शाळेत बसवती का काय, असं म्हणत ते तिघे जण हसतात. इकडे फुलराणी ही ईशान सोबत बोलत असते. ईशान म्हणतो की आता संयमिताई आली ना की मी लगेच खाली खेळायला जाणार. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. ईशान उठतो आणि पळतच जाऊन दरवाजा उघडतो. तर संयमी आलेली असते. ईशान म्हणतो की संयमिताई आली, आता चला मी जातो, असं म्हणत तो तिथून पळून जातो खेळायला. त्यानंतर संयमी पुढे येते. फुलराणी म्हणते की आलीस का बाळा तू, तुझ्यासाठी काही खायला करू का, बोल ना. संयमी म्हणते की नाही, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. फुलराणी म्हणते की हो बोल ना, सगळ्याच गोष्टी तुला तुझ्या आजोबासोबत बोलता येत नसतील ना. तुला काही वाटलं ना तू माझ्यासोबत बोल, आता ह्या वयामध्ये होतं असं काही, बोल ना काय बोलायचं आहे. संयमी म्हणते की त्या दिवशी माऊ घरी आली होती ना. फुलराणी म्हणते की हो आली होती. संयमी म्हणते की मग तू आम्हाला का भेटून दिलं नाहीस? फुलराणी म्हणते की अगं खूप रात्र झाली होती ना, असं बाहेरच्यांनी एवढ्या रात्री घरी यावं का? संयमी म्हणते की ती बाहेरची नाहीये, ती आमचीच आहे. अगदी आम्ही जन्मल्यापासून आम्ही तिच्या सोबत आहोत, ती आमची क्लोज रिलेटिव्ह आहे. अगदी आजोबा असल्यापासूनच्या अगोदर सुद्धा ती आमच्या सोबत आहे, कळलं ना. पुरणी म्हणते की अगं पण तुमची झोपायची वेळ झाली होती आणि मामा सुद्धा घरामध्ये नव्हते. संयमी तिच्यावर ओढूनच म्हणते की मग आम्ही उठलो असतो ना. आय नो की तुझं आणि मम्माचं चांगलं जमायचं, वेणू आजीची तू फेवरेट होतीस. पण एक लक्षात ठेव, हे घर तुझं नाही, हे घर आमचं आहे. आम्ही तुझं ऐकतो म्हणून तू आम्हाला डॉमिनेट करू नकोस. आणि इथून पुढे माऊ सोबत असलं काही बोलायचं नाही, हे लक्षात ठेवायचं, असं म्हणत संयमी रागाने तिथून जाते. आणि हे सगळं इरा पाठीमागून ऐकते. तर इकडे फुलराणीला मात्र अश्रू अनावर होतात. त्यानंतर पुढे ईशान हा खाली मुलांसोबत खेळायला येतो. तो त्या मुलांना म्हणतो की ए मला घ्या ना खेळायला तुमच्यासोबत. ती मुलं म्हणतात की आम्ही ना तुला खेळायला घेणार, तू पडतोस, तुझे आजोबा आमच्यावरती ओरडतील. ईशान म्हणतो की नाही ओरडणार. ती मुलं म्हणतात की नाही नाही, तुझे आजोबा फार डेंजर आहेत, ते आमच्यावरती ओरडतील. ईशान म्हणतो की नाही ओरडणार, प्लीज घ्या ना मला खेळायला. ती मुलं मात्र त्याला खेळायला घ्यायला तयार नसतात. ईशान मोठ्यानेच म्हणतो की मला खेळायला घ्या, नाही तर. त्यातला एक जण म्हणतो नाहीतर काय, परत तू तुझ्या ताईला जाऊन सांगशील, अरे तिचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत पण नाही. असं म्हटल्यावरती बाकीचे सर्वजण हसायला लागतात. ईशानला त्यावेळेस रडू येतं. त्यातला एक जण म्हणतो अरे हा बघा रडायला लागलेला आहे. मग तो एक जण म्हणतो की ठीक आहे, घेऊ याला खेळायला. असं म्हणून हे सर्वजण त्याला खेळायला घेतात आणि सांगतात की तू फिल्डिंग करायला उभा राहा. हे खेळ खेळतात तर एक बॉल येतो, पण ईशानला मात्र तो कॅच करताच येत नाही. तो कॅच त्याच्या हातातून सुटतो. असं झाल्यावरती बाकीची सगळी पोरं येतात आणि ईशानला धक्काबुक्की करत म्हणतात की तुला खेळता येत नाही का, तुला कॅच पकडता येत नाही का, जा तू नको खेळूस, तुला खेळताच येत नाही, असं म्हणून ती मुलं त्याला तिथून हाकलवून देतात.
त्यानंतर ईशान एका बाकावर येऊन बसतो आणि तिथे रडू लागतो. तिकडून अशोक मामा येतात. अशोक मामा पाहतात की ईशान हा रडतोय. ते त्याच्याजवळ जातात आणि म्हणतात, "काय रे, काय झालं ईशान?" ईशान म्हणतो, "काही नाही झालं." अशोक मामा म्हणतात, "मग का रडतोयस तू?" ईशान म्हणतो, "कुठे काय, मी नाही रडत आहे आजोबा." अशोक मामा म्हणतात, की "तू मला गंडवतोयस का?" ईशान म्हणतो, "नाही, असं काही नाही." अशोक मामा त्याच्याजवळ बसतात आणि म्हणतात, की "हे बघ ईशान, मी तुला आधीच सांगितलंय की नाही, की तू काय झालं ते जर मला सांगितलं नाहीस तर मला फार वाईट वाटेल रे." ईशान म्हणतो, की "आजोबा, मला क्रिकेट खेळता येत नाही." अशोक मामा हसतात आणि म्हणतात, की "एवढंच ना? अरे तुला माहितीये का, आपल्या भारतामध्ये कोणालाच क्रिकेट खेळता येत नव्हतं. हा क्रिकेट खेळ इंग्रजांनी आणलाय. तू काय सांगतोस एवढं ते?" ईशान म्हणतो, की "आजोबा, पण कियान आणि पार्थला येतं खेळता. मी त्यांना म्हटलं, की मी पटापटा शिकेन, तर ते मला खेळायलाच घेत नाहीयेत." अशोक मामा म्हणतात, "हां, ते बरोबरच आहे. मग तू शिक ना." ईशान म्हणतो, "अहो आजोबा, पण शिकण्यासाठी माझ्यासोबत कोणी खेळायला पण हवं ना. मी त्यांच्यात गेल्यावरती ते मला मारतात, माझ्यावरती हसतात, मला चिडवतात आणि नेहमीच असं करतात." अशोक मामा म्हणतात, "नेहमी असं करतात? मला एक सांग ईशान, तू त्यांच्या कधी खोड्या काढल्यास का? तू त्यांना मारलेस का?" ईशान म्हणतो, "नाही, नाही, मी असं काही केलं नाही. 1% सुद्धा मी यातलं काही केलं नाही." अशोक मामा मग ईशानच्या गळ्यात हात टाकतात आणि प्रेमाने त्याला सांगतात, की "मग ऐक बाळा, जर आपलं काही चुकलेलं नसेल ना, तर आपण अजिबात घाबरायचं नाही. आणि आता आपण ह्यांना सगळ्यांना मिळून धडा शिकूया. हात में हात मिलाव." असं म्हणत ते हात पुढे करतात, तर ईशान त्यांच्या हातात हात मिळवतो. आणि आजचा हा एपिसोड इथेच संपतो. पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.